पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 51,000 नवनियुक्त उमेदवारांना होणार नियुक्तीपत्रांचं वाटप. 19व्या रोजगार मेळाव्याला दूरदृश्य प्रणालीद्वारे करणार मार्गदर्शन. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोल क्रिस्टोलाइड्स यांची राष्ट्रपती भवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेतली भेट. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसच्या अध्यक्षांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा. दीर्घकालीन संबंधांना धोरणात्मक सहकार्याच्या स्तरावर नेण्याचा निर्णय. भारत सायप्रस धोरणात्मक सहकार्य व्यापारासाठी नवीन संधी निर्माण करेल. पुढील 5 वर्षात द्विपक्षीय गुंतवणूक दुप्पट करण्याचं उद्दिष्ट पंतप्रधानांकडून अधोरेखित. अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबियो आजपासून 4 दिवसांच्या भारत भेटीवर कोलकाता इथे दाखल. क्वाड परिषदेमध्ये राहणार उपस्थित. आठवडाभरात इंधन दरात तिसऱ्यांदा वाढ. पेट्रोल प्रति लिटर 87 पैसे तर डिझेल 91 पैसे प्रति लिटरनं महाग. मुंबईत पेट्रोल 108 रुपये 49 पैशांवर. दावोस करारातले प्रत्येकी 10 प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी विविध मंत्रालयीन विभागातल्या 10 प्रमुख अधिकाऱ्यांना जबाबदारी देणार. राज्यातल्या मान्सून पूर्वतयारीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा. सर्व विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडून आपत्तीचे सौम्यीकरण करण्यावर भर देण्याचे दिले निर्देश. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणात भौतिकशास्त्राचे प्रश्न फोडल्याच्या आरोपाखाली मनीषा हवालदारला पुण्यातून सीबीआयनं केली अटक. या प्रकरणात आतापर्यंत 11 जणांना अटक. आणि महाराष्ट्रासह 10 राज्यांमध्ये 24 शहरांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसचा पुढे. विदर्भामध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. नमस्कार.